नमस्कार मित्रांनो, सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी डॉक्टर अजय पवार तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जसा की आपण मागचा व्हिडिओ बनवला की प्राध्यापक पदासाठी काय काय पात्रता पाहिजे, त्याचा एटीआर आपण कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याचं गुणांकन कशा पद्धतीने होणार आहे या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवल्यानंतर या ठिकाणी विद्यापीठामधील पदभरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यातूनच एक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे. इतरही विद्यापीठातील जाहिराती या आलेल्या आहेत आणि काही येत आहेत. तर मित्रांनो, आपण या जाहिरातीबद्दल माहिती करून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये अधिष्ठाता पदासाठी तुम्हाला 4 जागा आहेत. त्यानंतर ज्ञानस्रोत केंद्र म्हणजे तिथली जी लायब्ररी आहे त्याच्या संचालक पदासाठीची 1 जागा आहे. त्यानंतर प्राध्यापक या पदासाठी 8 जागा, सहयोगी प्राध्यापक पदासाठी 12 जागा आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही आपली नवीन मुलं जी या भरती प्रक्रियेत समाविष्ट होऊ इच्छितात तर ते म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पद. नवीन जे भरती होणार असतात त्यांच्यासाठी सहाय्यक प्राध्यापक पद हे असतं आणि त्याच्या तब्बल 53 जागा या ठिकाणी विद्यापीठाच्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर मित्रांनो, या 53 जागांसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, कारण सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदासाठी तुम्हाला पूर्वानुभव असणं आवश्यक असतं. त्यामुळे त्या जागांचा फारसा विचार न करता आपण या 53 जागांवर आपल्याला फोकस करायचा आहे. तर मित्रांनो, आता यासाठी पात्रता काय आपण ते देखील बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला प्राध्यापक जर व्हायचं जर असेल तर तुमचं पीजी ज्या विषयात आहे, पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, एम ए, एम कॉम, एम एस सी, तर जो तुमचा पीजीचा विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकतर नेट क्वालिफाईड पाहिजे, नसेल तर सेट क्वालिफाईड पाहिजे, सेट परीक्षा, आणि किंवा तुमच्याकडं पीएचडी ही पदवी पाहिजे. यापैकी कुठली तरी एक पात्रता तुमच्याकडे पाहिजे. नेट, सेट किंवा पीएचडी यापैकी कुठली एक डिग्री जर असेल, तुमचं पीजी झालेलं आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आणि शिवाय तुम्हाला जाहिरात पाहून कोणत्या प्रवर्गासाठी आणि कोणत्या विषयासाठी या जागा पडलेल्या आहेत या सविस्तर तुम्ही जाहिरातीमध्ये पाहून घ्यायचंय. तर मित्रांनो, या संबंधीच्या महत्वाच्या तारखा आहे की जर आता हे अर्ज सुरू झालेले आहेत 26 फेब्रुवारी पासून आणि तुम्हाला हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरणं सुरू आहे. तर मित्रांनो, शेवटची जी तारीख आहे ती आहे 12 मार्च 2026 दुपारी 6 वाजेपर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शिवाय ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्ही 18 मार्च 2026 पर्यंत दुपारी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे हार्ड कॉपी जी आहे ती 2 सेट मध्ये तुम्हाला विद्यापीठामध्ये सबमिट करायची आहे. मग ती तुम्ही पोस्टाद्वारे करा किंवा बाय हँड करू शकता. तर मित्रांनो, या हार्ड कॉपी म्हणजे काय की जो ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज आणि त्याला लागून तुम्हाला जे जे काही डॉक्युमेंट विचारण्यात आलेले आहेत ते डॉक्युमेंटच्या सर्व झेरॉक्स तुम्हाला या हार्ड कॉपी सोबत अटॅच करून ती असे 2 सेट बनवायचे आणि आपल्या विद्यापीठात ते सादर करायचे आहेत. आणि हा जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला www.bamu.ac.in तर या संकेतस्थळावर आपल्याला तिथे अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो, या प्राध्यापक भरतीच्या या जाहिरात आता आलेली आहे, तर यासाठी सर्वांनी आपण कसोशीने प्रयत्न करायचे आहे आणि आपल्याला प्राध्यापक होण्यासाठी शुभेच्छा देतो. शिवाय हा व्हिडिओ जे काही आपले नेट, सेट, पीएचडी धारक बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.